Audio Jungle. आपण जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत आणि राजुरी गावमध्ये चंदूशेठ जाधव यांनी या राजुरी गावचं उपसरपंच पद भूषवलेलं आहे. चंदूशेठ, नमस्कार. नमस्ते. काय तुमचा राजुरी गावचा एकंदरीत कौल काय आहे? राजुरी गावचा एक एकंदरीत कौल म्हणजे आता आम्ही सरळ सरळ काम करतो पंकज शेटकांचं. स्मिताताई धनुष्यबाणाचे चिन्हावर उभे आहेत. त्यांना आम्ही सर्वजण मदत करतोय मोठ्या ताकदीने. गावातले अनेक पदाधिकारी आहेत, गावातले सभापती आहेत, माजी सरपंच आहेत, उपसरपंच, असे आम्ही अनेक जण काम करतोय. पण तुम्ही राजुरी गावचं उपसरपंच पद भूषवलेलं आहे. तुम्हाला काय वाटलं की बाबा पंकज कंचनलाच पाठिंबा द्यावा? राजुरी गावाची एक गाव बैठक आहे. जुन्या काळापासून रामचंद्र पाटील आमचे ग्रामनेते होते, आवटे सर होते, त्यानंतर आता सभापती साहेब आहेत. ह्या लोकांनी गावाची जडणघडणीमध्ये यांचा फार मोठा भाग होता आणि यांनी गावाची गाव बैठक बसून दिली. आमचं गाव इलेक्शन सोडलं तर कुठल्या गोष्टीमध्ये नंतरला विरोधात सुद्धा कोणाच्या नसतं, शांत असतं. एक विचाराची लढाई आहे आमच्या गावची. परिस्थिती अशी आहे, तुम्हाला असं वाटलं असेल बाबा आम्ही कंसे का म्हणतोय, धनुष्यबाण का म्हणतोय. आमचं राजकारण दोन्ही मुक्ताई यांच्या हात आहे. आम्ही फक्त गावापुरतं राजकारण करतो. आम्हाला कुठल्यात इंटरेस्ट नाही कशामध्ये. पण गावात जात असताना सर्वसामान्यातली पोरं हे प्रत्येक जण कुठल्या संस्थेवर गेले पाहिजे ही आमची सर्वसामान्याची भूमिका आहे. या गावात काय परिस्थिती झाली, समोरचे जे उमेदवार आहेत ते तुम्हाला पण माहिती आहे कोण आहेत. ह्या लोकांच्या विरोधात कोणी गेल्याच्या नंतर ते त्याला पाडण्यासाठी चंग बांधतात. का तो उमेदवार कुठल्या संस्थेवर गेला नाही पाहिजे, 4 जण जमा करायचे, थोडीशी त्यांच्याकडं आर्थिक सुबत्ता चांगली असल्यामुळं या गोष्टींचा ते वापर करतात आणि सर्वसामान्याच्या जो माणूस ज्यांनी त्यांना विरोध केला तो माणूस कुठल्या संस्थेवर जाणार नाही यासाठी प्रयत्न करत असतात. आज परिस्थिती अशी झाली, हा जो पंकज शेटकंचे आहे हे 4-5 वर्षापूर्वी राजकारणात आले आणि यांनी फार मोठं यांच्या पुढे आव्हान उभं केलं. आम्हालाही वाटलं का हा पोरगा काहीतरी चांगल्या पद्धतीचा म्हणजे विकास करू शकतो. त्यामुळे आम्ही गाव म्हणून कुठेतरी या लोकांच्या त्रासाला कंटाळून आम्ही सर्वजण यांच्यासोबत आहोत. काय त्रास असायचा? आता तुम्ही मला सांगा, 2 रुपये तुमच्या सगळ्यांकडे असले, 2 रुपये गरजेपुरते आल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटतं एखाद्या कोणाला बाजार समितीवर जाऊच वाटतं, कोणाला सोसायटीवर जाऊच वाटतं, कोणाला एखाद्या संस्थेवर जाऊच वाटतं. अनेक गावात संस्था आहे, शिक्षण संस्था आहे आमची जनता विकास मंडळ, कोणाला ते जाऊच वाटतं. पण त्यांच्याकडे परिस्थिती कशी आहे का ते त्यांच्या संगती फिरणाऱ्या माणसाला तिथं प्रमोट करतात. चांगला विचार असणाऱ्या माणसाला सुद्धा ते कधी त्यांच्या विरोधात जर गेला असेल तर त्याला कधी निवडून येऊन देण्याचा प्रयत्न करत नाही. त्याच्यामुळे साहजिक आहे ही विचाराची लढाई आहे. गावाची गाव बैठक आहे, आम्ही विचाराने यांना विरोध करतोय. आम्ही थोडं रस्त्यावर उचलून काय बोलत बसले. आम्ही विचाराची लढाई आम्ही सर्वजण एक जागी जमा केले आणि पूर्ण विचाराच्या लढाईने यांना विरोध करतोय. त्यात आमचे ग्रामनेते सभापती साहेब आहेत, आमचे माजी सरपंच अनेक आहेत, सध्याचे डायरेक्टर आमच्यावर गौरव छेट आहेत, आता रवी छेट आहेत, अनेक लोक आहेत. आम्ही त्याबद्दल असं काही विषय नाही. आमच्या गावाची पहिल्यापासून या लोकांनी ओळख तेच लावलेली. तुमचं काय असेल राजकीय विरोध असेल तुम्ही राजकारणाच्या वेळी दाखवून द्या. पण याला त्यांनी काही जागी चॅलेंज केल्यामुळं आम्हाला सगळ्यांना इथं उतरणं भाग पडलं. आता कालचा तो विषय झाला, बाबा कुठं पैसे वाटत होते, काय नाही हे आम्हाला माहिती. आमचं म्हणणंच असं आहे की आमची गाव बैठक आहे, आम्ही पदावर जबाबदारीने काम केलेले आहे. यांचं काय असेल त्यांना लक लागू. इथून पाठीमागं तुम्ही पण त्यांच्या बरोबर होते ना? त्यांच्याबरोबर तर काय संबंध नाही. आम्ही सभापती दीपक शेठ बरोबर होतो. हे गाव ग्राम नेते म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गाव चालत होतो. ते 2012 आमच्या बरोबर असतील आम्हाला वाटत नाही, पण त्यांच्या नेतृत्वात आमचं गाव चाललेलं नाही. त्यांनी मागच्या पंचवार्षिकला 5 वर्षापूर्वी त्यांनी काही सीटं निवडून आणली आणि निवडून आल्याच्या नंतर त्यांनी बाजूला गेल्याच्या नंतर पुढे 8-10 दिवस गेले होते फिरायला. त्यानंतर ते सरपंच पण झाले. पण आमचं तिच्यावर काय नाही. गाव म्हणजे आमच्या गावचं तुम्हाला बोलताना सांगितलं, आमच्या गावची गाव बैठक आहे. आमच्या ग्रामनेत्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. सभापती साहेब असतील किंवा पाटील साहेब सर असतील, तेव्हा राजकारणाच्या वेळेस राजकारण आणि विकासाच्या वेळेस विकास. तुम्ही अनेक गावांमध्ये ऐकता राजूरचा विकास चांगला होतो. आमचा विकासाचा विरोधच नसतो कोणाचा. आजही नाही ना? आजही नाही. आज राजकारण आहे, इलेक्शन आहे. आम्ही 7 तारखेपर्यंत पंकज कंसे यांना बहुमताने आणण्यात गावात चंग बांधलेला आहे. त्या गावात ते प्लस राहतीलच अशीच तयारी आम्ही केलेली आहे सगळ्या बाजूने. राजुरी हे जे गाव आहे ना, मागच्या आपण राजकारणाचा जर हिशोब पाहिला तर राजुरी गावामध्ये लोक अशी जास्त बोलत नाही, परंतु मतदानाच्या पेट्या जर उघडल्या तर काही वेगळंच असते, असं काही कारण आहे. विचाराची लढाई
ही विचाराचीच लढाई ना. नुसतं तुम्हाला एक समजा, आज मी तुमच्या समोर एकटा पुढे आलोय डायरेक्टर म्हणून. तुम्ही हर एक डायरेक्टरांना विचारा, ते म्हणतील शेट नाही आम्ही आहे कंचनसोबत, पण ते मीडियावर बोलत नाही. काय असतं तुम्हाला सांगतो, विचाराची लढाई असते, ती विचारांनीच होणार. आज तुम्ही आम्हाला भेटले, तुम्ही आम्हाला पटकन विचारले म्हणून आम्ही तुम्हाला बोलतो. 2017 साली परिस्थिती अशी होती, मी कव्हरेजला आलो होतो, इथं पांडुरंग पवारांची सभा होती, त्याला 200 माणसंही नव्हती समोर, हा. परंतु मतदान 1158 वरती काहीतरी 1200च्या आसपास झालं होतं. हे बघा, शेवटी विचाराची लढाई. तुम्हाला मी मगाशी म्हणलं, कुणी कुणावर राहावा, कुणी कुणावर राहावा. आता तुमच्या समोर आता येईल का, आता आमच्यातलं तुम्हाला सांगतो, समोरच्या उमेदवाराचे चुलते ते 45 वर्ष ग्रामपंचायत सदस्य आहेत. समजा त्यांचे बंधू कुठे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहेत, गणपती मंडळाचे अध्यक्ष आहेत, सोसायटीत आहेत. तुम्हाला सांगतो शरदचंद्र पतसंस्थेचे आहेत, वरती ज्ञानदीप पतसंस्थेचे आहे. आता तुम्ही मला सांगा, एका घरातली काहीतरी 7 माणसं 12 पदांवर आहेत. समजा जर तेवढंच असतं तर कार्यकर्त्यांना संधी दिली असं त्यांनी. तुम्ही एकाच घरातली सगळे उमेदवार ग्रामपंचायतीत तुम्ही पतसंस्थेत तुम्ही, ठीक आहे बाबा, संस्थेमध्ये तुमचं काम चांगलं असेल, तुमच्या ठेवी चांगल्या असतील, आमचं काही म्हणणं नाही. पण लोक निवडून देतात ना. कसं असं तुम्हाला सांगतो, ही लढाई विचाराची आहे. समजा माझ्या समोर जर त्या दर्जाचा त्या विचाराचा माणूस उभा राहिला नाही तर शेवटी निवडून येतो माणूस. आम्हाला पंकजराव आज वाटलेत का चांगल्या मतांनी निवडून येतील, आम्ही त्यांच्या सोबत आलो ना. ही विचाराची लढाई आहे. वाटतं तुम्हाला निवडून येतील? अहो, काय विषयच नाही तिथं. तुम्ही किती मला टक्के मतदान राहील राजुरीचं? राजुरीमध्ये चांगलं मतदान राहील, चांगलं मतदान लीड राहील का? लीड राहील राजुरीमध्ये. तुम्ही मला 9 तारखेला निकाल झाल्याच्या नंतर विचारा, वाटलं लीड राहिलं, किती राहिलं, काय राहिलं. हे होते चंदू शेठ जाधव. राजुरी हे जे गाव आहे, हे राजुरी गाव बैठकीचं गाव आहे. या गावामध्ये अजूनही पूर्वंपार जशी गाव बैठक असती तसा या गावाला एक एक नेता होत गेलेला आहे. सध्या आता दीपक शेटावटी त्या पदावरती आहेत आणि हे त्यांचा शब्द मानणारे कार्यकर्ते आहेत. दावा केलेला आहे की पंकज शेटकंशी यांच्या बरोबर ते आहेत आणि विजय हा त्यांचा होणार आहे. आपलं काम आहे निपक्षपाती जे लोकांचं म्हणणं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं, तेच आम्ही करतो आहोत. 7 तारखेला मतदान आहे आणि 9 तारखेला निकाल आहे. राजुरीच्या ह्या चौकामध्ये गुलाल नक्की उधळला जाणार आहे. फक्त तो कुणाच्या नावाचा उधळला जाईल तो 9 तारखेला समजेल. गोविंद दावटीसह गणेश चोरे, शिवनेरी संवाद, राजुरी.